प्रत्येकाच्या मनामध्ये संशय आहे की ए आयमुळे जॉब जाणार आहेत किंवा ए आयमुळे जॉब जात आहेत. तर खरंच ही परिस्थिती आहे का? आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जर जॉब रिप्लेस ए आय करणार असेलच तर ते कुठले असतील असं तुम्हाला वाटतंय? तंत्रज्ञानातला हा मोठा बदल आहे आणि कुठलंही प्रगत तंत्रज्ञान हे जादूपेक्षा कमी नसतं आणि ए आय त्याचं उदाहरण आहे. मोबाईल आलं, क्लाउड आलं किंवा त्याच्या आधी इंटरनेट आलं, हे लेयर्स होते. त्या तुलनेत ए आय हा एक डिस्रप्टिव्ह काय, हा लेयर नाही, हा एक पॅराडाईमच नवीन आहे. कारण मानवीय काम करण्याची जी कॉग्निटिव्ह क्षमता आहे, म्हणजे एखादी गोष्ट पाहून, निरीक्षण करून, त्यातून शिकून, ॲनालिसिस करून सांगण्याची क्षमता मशीनकडे आलेली, ही अतिशय मोठी क्षमता मशीनकडे आलेली. पण मग ह्यानी काय होईल असं जर आपण विचारलं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनी प्रेडिक्ट केलं की 85 मिलियन, 85 गुणिले 10⁶ एवढे जॉब हलणार आहेत. मी जाणार आहेत असं म्हणत नाही, देर विल बी सम चेंज. 97 मिलियन नवीन जॉब किंवा संधी तयार होणार आहेत आणि 40% आत्ता जे स्किल्स आहेत ते आउटडेटेड होणार आहेत. आणि या बदलामुळे मी जी काही नोकरी करतोय त्या नोकरीत काय माझ्या प्रोफाईलवरती फरक पडणार आहे आणि त्या अनुषंगाने मला काय स्किल्स ॲक्वायर करायला पाहिजे. मी काय करतो, मी मेल लिहितो, मग काय करतो, मी मीटिंग घेतो, मग मी काय करतो, मी फायनान्शियल डेटा ॲनालिसिस करतो, मी अजून काय करतो, तर मी कुठंतरी इंटरनेटवर जाऊन रिसर्च करतो. यातले कुठले स्किल्स ए आय करू शकतं ते बघा. मग उरलेले स्किल्स काय आहेत ते तुमचे आहेत ते वाढवा आणि जे ए आय करू शकतं ते ए आय करून शिका. त्यामुळे अनबंडल जॉब केला तर तुम्हाला तुमचं रिस्क प्रोफाईल कळेल आणि तुम्हाला काय अपडेट करायचं किंवा अपग्रेड करायचं हे कळेल. पण ही रिस्कच नाही आहे असंही नको बघायला किंवा आता सगळ्याच्याच नोकऱ्या जातील असंही नको बघायला.